हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो मी जस्ट उठली आहे आणि आज आहे फ्रायडे. सो आम्ही ठरवलं की आज एक वीकडेचा व्लॉग करूया, कारण आम्ही रात्री कुठेतरी जाणार आहे. सो बघत राहा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत. आणि कुठे जाणार आहे ते आम्ही तुम्हाला तेव्हाच सांगू. त्याच्यानंतर काही नाही, माझी नाईट शिफ्ट आहे जसं मी म्हटलं होतं. अनिकेतची नॉर्मल शिफ्ट आहे, पण अनिकेत अजून झोपला आहे. सो आता आपण त्याला उठवूया. झाली का झोप? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठ ना. कधी? आत्ता उठ, आत्ताच आत्ता. चला. दाढी कटिंग करून आणला आहे. मला नाही आवडत आहे, पण ठीक आहे. उठ ना. आपल्याला व्लॉग करायचा आज. चला. उठला. अनु उठला. उठलो आणि कामाला पण लागलो. कुठे काम? माझं कंगवा उचलला फक्त आणि सांगून तरीला काम करून राहिलो. आता बघ, मला खूप काम आहे आज. अच्छा. आणि मला खूप झोप पण येत आहे आज. ते दिसत आहे मला. मग जा झोप. मी झोपत नाही, काम करत. मी पण करते कामं, तूच नाही करत एकटा. आणि मी स्वयंपाक करते. माझी मीटिंग असते. मुद्दाम करतो का रे? माझी मीटिंग असते रोज. माझी जरी नाईट शिफ्ट आहे तरी माझी 10 वाजता मीटिंग असते. आणि त्यांचं म्हणणं असते की जॉईन करणं कंपल्सरी आहे. सो आता 10 वाजले आहे. सो मी मीटिंग करते. आणि आज आम्ही आरामात उठलो, कारण की अनु काल खूप लेट वगैरे आला. आणि तसं आम्ही लवकर उठतो. सो आज हां, पण म्हणजे तू लवकरही गेला तर तुझी झोप नाही झाली असं म्हणते मी. तुला वाईट नाही म्हणताय अनु मी. सो मग आता दाखवते तुम्हाला स्वयंपाक करताना मीटिंग झाल्यावर. अनु झाडांना पाणी टाकत आहे. त्याला दिसत नाही. मी चहा करत आहे आणि एकदा माझी मीटिंग सुरू आहे. चला, मला ऐकायचं आहे. आता मी कणिक भिजवून घेतली आहे. माझी मीटिंग पण झाली. आणि अनु कॉलवर होता, ते दाखवायसाठी मी घेतला मोबाईल. पण अनुचा कॉल झाला. असे जणांचे कॉल असतात. आज अनु थोडासा लेट जाणार आहे, पण त्याचे कॉलच राहील घरी पण असला तरी. सो म्हणून आम्हाला वीकडेला अजिबात टाईम भेटत नाही. पण मी विचार केला की आज आपण वीकडे दाखवूया, कारण आम्ही एक पण वीकडे नाही दाखवला आहे. सो आज वीकडे दाखवूया आणि तेच कुठेतरी जायचं आहे, म्हणून पण आज ब्लॉग सुरू केला आहे. तर आत्ता आज करणार आहे आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या. बस एवढंच जेवतो आम्ही. वरण भात आम्ही रोज लावत नाही. तू ते आज करणार आहे का? ते झाडंचे पानं काढायचं? उद्या बरोबर. ठीक आहे. आमचे झाडं काही नेली जाईल. खूप ऊन आहे पुण्यात. खूप उन्हामुळे झालं आहे ते. अनुचे बेबीज आहेत ते. अनुचे बेबीज. अनु रोज त्यांच्यासोबत बोलतो. मी बोलतो, खूप बोलतो. अरे बापरे. मनात मला तर कधीच नाही दिसत तू बोलताना. आमचा मनातून बोलतो. बाल्कनी पण धुतो मानू रोज. ठीक आहे, चला मी करते हा स्वयंपाक. बाय. माझ्या हातची भाजी चालेल ना आज तुला? आलू वांग्याची कर तुझ्या हातची छान. ठीक आहे. अनु काय करत आहे तू? काय करत आहे अनु? फसला का तू पडद्यात? हवा. खूप हवा. अनु कसं घाण दिसत आहे. टकला दिसत आहे माहिती आहे? मग तुझं मांस दिसते सगळं मागून. मांस हे पण दाखवते मी. मग कसं टकलं दिसते तुझं. ओके, बारीक. काल पण पाहत होती मी. तू झोपला होता ना असं उलट डोकं करून. असं कारण दिसते. उन्हाळा आहे ना, खूप गरम होतं. हेल्मेट वगैरे घातलं म्हणून बारीक केलं. पण मला लांब केस आवडतात ना. ठीक आहे ना, आता पावसाळ्यात वेणी घालेल. पहिले माझ्या केसांची वेणी घालून दे पहिले तू. तुझी कठीण आहे. स्वतःची कशी सोपी राहील मग? असं केलं, बांधलं. हे बघा आम्ही दोघं. आमचा होम टूरचा व्हिडिओ शूट झाला आहे गाईज, पण तो यायचा आहे, अजून येणार आहे. मी क्यूट. आणि हा मी हँडसम. डॅडी नाही याला. जा, वाजला तुझा फोन. बघा असे फोन वाजत राहतात. सो आलू वांग्याची भाजी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर मी त्याची रेसिपी नाही दाखवत, पण असं थोडंसं दाखवते की मी कशी करते. कारण पुण्याकडे नाही करत आलू वांग्याची भाजी. मला माहीत नाही पुण्याकडचे लोक आमच्या ब्लॉगची पाहतात की नाही, पण मी आता करतच आहे. सो एकदा थोडंसं एकदम 2 मिनिटात दाखवेन. आता हे सगळं मी चिरून घेतलं आहे. आणि हे मिक्सरमध्ये आम्ही वेगळं नाही टाकत, कारण की आम्हाला असं वाटतं की एकत्र होईल जाते व्यवस्थित. सो हे सगळं टाकून याची पेस्ट करून घेणार. आणि मग हे केल्यावर भाजी करणं खूपच सोपं आहे. खूप सोपं दाखवते मी तुम्हाला. स्वतः ही पेस्ट करून घेतली आहे मी, जे सगळं टाकलं होतं त्याची. आणि तेल गरम केलं, मोहरी फुटली, ही सगळी पेस्ट टाकणार. याच्यात कारण की टोमॅटो आहे ते हे सगळं उडतं, ते तडतड उडते. सो त्याच्यासाठी मी ही शील्ड तयार ठेवली आहे. आणि मग मी हे झाकून देणार. सो मी ते सगळं नाही दाखवणार.
मग ते किती वेळ होऊ द्यायचं ते मी तुम्हाला दाखवणार. आणि आणि मी माझ्यासारखी असं- भाजी करून दाखव. माझ्यासारखी मी जशी चांगली करतो आलू वांग्याची स्पेशल एकदम तशी करून दाखव आज. ओके अनु, तू मी काय काय विचार टाकलं? केला की कोणी पाहत असेल पुण्याकडचे लोक नाही करत नाही ही भाजी, तर मग आता करत आहेत. एकदम छोटीशी रेसिपी दाखवते, क्विक रेसिपी. पेस्ट मध्ये काय काय सगळं आपलं काय सगळं कांदा टोमॅटो लसण मिरची मिरची. ओके ठीक आहे अद्रक पण टाकू शकतो तू आय डोंट लाईक अद्रक ना. हे झालं. आता वेळ आली आहे मला शील्ड घेऊन शील्ड करायची. घ्यायची. बाय बाय. पण घेतलाय गाईस. आणि कढीपत्ता आहे मिसळ आहे आणि बघा शील्ड ते कालव थोडं म्हणजे उलट नाही मग ते आपल्या तोंड पाकून अरे ते उडते अन्नावर. तेल सुटायला लागलाय, जर तुम्हाला दिसत असेल तो या स्टेजवर आपण मसाले वगैरे टाकू शकतो. आणि मग ते झाले मसाले की लगेच हे टाकून द्यायचं बस. मग पाणी टाकायचं आणि मग उकळू द्यायची. भाजी शिजेपर्यंत झाली भाजी. आणि ते व्हायला बराच वेळ लागतो. सो मी तोपर्यंत कणिक वगैरे हे करून घेतली. आता मी पोळ्या टाकेन साईड बाय साईड. स्वतः नाही दाखवत, आता जेवताना दाखवते. अनु बघा ऑफिस करते त्याचा. अनु ऑफिस. सत्ता भाजी उकळत आहे आमची. आलू व्हायचे शिजायचे म्हणजे वांगे शिजले. बस हेच. इतकं सोपं आलू वांग्याची भाजी करणं आणि मला ती खूप आवडते. बघा मी व्लॉग सुरू केला तेव्हा कशी दिसत होती आणि आता सगळे कामं करून मी अशी दिसते. खूप गरम आहे कारण. आणि भांडे वगैरेही मी घासून घेतले. अनु घासणार होता पण तो झाडत होता, त्याचे कॉल सुरू होतं. मी घासून घेतले. आत्ता मी आंघोळ करते पटकन आणि मग पूजा करते. भगवद्गीता वाचते मी एवढ्यात रोज. सो ते करते आणि मग तुम्हाला भेटते फ्रेश झाल्यावर. अरे हो, त्याच्या आधी मला हे दाखवायचं होतं की मी हे घेतलं होतं मागच्या वर्षी, जे मी खूप कमी वेळा लावलं आहे. सो मी आज हे लावणार आहे बर्फाचं. हे तर झालंच नाही वर. ते फुल भरलं होतं तरी नाही झालं. पडलं मोबाईल पडते. ठीक आहे, एवढंच लावून घेते. माझ्या एकटीसाठी एवढं इनफ आहे. गाईज हे बघा, मग पूजा तर करतच आहे आणि आज 2 वेण्या घेतल्या आहे. शाळेच्या दिवसाची आठवण आली वाटते मऊला. आता ती बोलू नाही शकत, पूजा करत आहे. बट बघा तिचा लुक किती छान दिसत आहे. लहानसं लेकरू क्यूटचं असं. सो भाजीबद्दल नंतर सांगतो. बट आज एक मुलगी अजून खूप सुंदर दिसत आहे. कारण तिने असे छान 2 बुच्या घेतलेल्या आहे शाळेत त्या लहानपणी. लहान मुली जसं बांधतात ते खूप छान दिसत आहे. दाखव त्यांना एकदा. आता दिसणार नाही, हालू नको नाही तर जेवणात पडेल. पण खूप छान दिसत आहे, खूप सुंदर. आणि राहिलं भाजीचं. यास यास खूप घालत जाऊ मी. यास नेहमी. आणि भाजी माझी जशी चांगली होती तशी नाही झाली, बट खूप छान झालेली आहे भाजी. थोडं मीठ कमी झालं, ठीक आहे चालतं. मीठ वरून टाकता येतं आपल्याला. अरे ते काय झालं, शिजतच नव्हती भाजी. कधी कधी आलूचा खूप प्रॉब्लेम होतो. तर मग पाणी टाकावं लागलं की मग ते पाचटून जातं. कांदत होतो हा प्रॉब्लेम होतो आलूचा सहसा. तर छान असं लिंबू टाकतो आणि छान असं जेवतो. भेटू नंतर आपण. तोपर्यंत तुम्ही पण जेवण करून घ्या. बाय. हॅलो गाईज. सो आता जेवण झालं. अंधार आहे कारण की पडदे लावले आहे रूममध्ये. कारण खूप गरम होते इथून. सो तसं तर मी यावेळेस झोपत असते रोज. हे रोजचं रुटीन सांगते मी वीकडेचं. पण आज मला व्हिडिओ एडिट करायचे कारण माझ्या चॅनलवर आज शुक्रवार आहे तर मी व्हिडिओ टाकत असते तर तो आज गेला पाहिजे. तर मी ते करणार आहे आता. कारण मी सृष्टी तरी 1.5 तास. आणि मी ऑफिसचं काम करतो 1.5 तास. हां, आणि तुला जायचं पण आहे. जायचं आहे मला थोड्या वेळाने. हां, मी विचार केला आज मला आणि कितीतरी महिन्यांनी असा घरी भेटला असेल थोड्या वेळासाठी वीकडेला. सो मग मी विचार करत की बापरे आवाजही नसेल जात. तर आता मी एडिट करते आणि हा जाईन. मग आता आम्ही तुम्हाला संध्याकाळी भेटू. 3 वाजता मी लॉग इन करेन आणि मग आम्ही कुठेतरी जाणार आहे. यस, आज आम्ही सायंकाळी बाहेर जाणार आहोत. समथिंग 9:30 वाजता, 9:30 वाजता. सो तुम्हाला सध्या सांगत नाही, बट बघा चांगला आहे नक्कीच. काय करते अनु? माझ्यासाठी मी दाढी बनवतो बघा. लाल रंगाची दाढी झाली लाल. तुझी. एवढी दाढी छान दिसते ना. करतो का एकदा? करतो. केस एवढी पण वाढव वाढव. अशी, एवढी हा, अशी. माझी बुची खराब नको करू ना. नाही गुंतून आहे ना. मी दुसरी खराब करणार का आता? नाही. मी बघत आहे की मी पण केस असं वाढवू शकतो. सोड माझी बुची. एकदम जाऊ अशी करून ठेवते. काही चांगला नाही दिसत. सो बाय. आता छान आम्ही टाइमपास करतो, कामं करतो ऑफिसचे आणि भेटू तुम्हाला लवकरच. बुची सोड माझी. भाऊ काय करत आहे का?
ते तोंडावर येत आहे केस तर वेणी घालायला आहे. 2 वेगळ्या वेगळ्या वेण्या. वेगळे झाले. स्कूल किड्स वेगळ्या वेगळ्या मीन्स 1-2 झालाय ना असं. सेम आहे ना. सेमच आहे पण माझं ऑफिस सुरू झालं गाईज. Yes. आणि आता अनु पण चालला ऑफिस. आणि मी पण जातो ऑफिसला. करतो ऑफिस आता. मी पण जातो ऑफिसला. बाय, भेटू सायंकाळी. माझी वेणी कशी दिसते सांग. हां नक्कीच दाखव. वा छान. क्या बात. हे चांगलं आहे की पहिलेवालं. हे पण छान आहे. हे पण क्यूट आहे. क्यूट आईला पण अशी खूप आवडते. मी आईमध्ये 2 वेण्या झालेले ते आई पाहते आई मला. आई पाहिजे ना. आता आई येणारच आहे ना लवकरच. नाही, तू आईजवळ चालली पहिले आता. आई नंतर येणार आपल्याला. खूप आठवण येते आईची. ठीक आहे, चला बाय, भेटू. हॅलो गाईज, आत्ता 7 वाजले आणि माझा कॉल सुरू होता म्हणून मी आत्ता दिवा लावला. आता चहा ठेवला आहे कारण खूप भूक लागली आणि अनुला अजून यायला वेळ वाटते कारण की तो लेट गेला. सो आता मी चहा पिणार, ऑफिस करणार. खूप कॉल सुरू आहे आणि उद्या, आज फ्रायडे असून उद्या सॅटर्डेला वर्किंग आहे. सो त्याच्यामुळे मग तेही आहे की उद्या पण काम आहे आणि आज पण आम्ही बाहेर जाणार आहे तुम्हाला सांगितलं कारण माझी अशी सुट्टी होती पण त्या लोकांनी माझी सुट्टी कॅन्सल केली. सो त्याच्यामुळे मग तेही मला एक्सटेंड करावं लागणार आहे आल्यावर आणि मग खूप सगळं सुरू आहे. सो म्हणून दुपारी काही घेतलं नाही आणि आत्ता मी चहा पिते आणि तसाही चहा पित नाही संध्याकाळचा. सो तो आल्यावर भेटू जेव्हा आता बाहेर जाऊ तयारी करू तेव्हा. मला नाही माहिती का तुम्हाला आवाज येत असेल का फॅन सुरू आहे ते. तर मला एवढं सांगायचं होतं की मी नाही कमेंट पाहिली माझ्या व्हिडिओवर. असं काही असं खूप खराब नाही आहे, व्यवस्थितच लिहिलं आहे भाषेत पण चांगली नाही आहे कमेंट. सो मला असं वाटते, हे माझं ओपिनियन आहे, मला असं वाटते की आपल्याला एखाद्याचे व्हिडिओ नाही आवडले तर आपण ऑफकोर्स स्किप करू शकतो, डिसलाईक करू शकतो, काही पण करू शकतो. पण समोरच्या माणसाला असं कमेंट करून नाही बोलायला पाहिजे. ॲक्च्युली ती मी काल रात्री पाहिली कमेंट आणि आणखी माझ्या मागे लागलं आहे की म्हणजे सोड पण माझा असा स्वभाव आहे जरा मी ओव्हरथिंक वगैरे करते. सो मला असं वाटतं की तुम्ही असं जर कोणी पण बघत असेल आणि असं कमेंट करत असेल तर मला असं वाटतं की आपण असं लोकांना इतकं असं बोलायला नाही पाहिजे. हे माझं मत आहे. आणि ठीक आहे, त्यांनी व्याजला वेळ काढून कमेंट केली ते तर चांगलं आहे पण नाही करायला पाहिजे असं मला वाटते म्हणून मी सांगितलं. भाजी आणली भाऊ, कैरी आणली तुझ्यासाठी पास्ता. छान. बघा आताही फोन सुरू आहे. बघा लाईव्ह एक्झाम्पल. मी चहा पिते ना, तुझ्यासाठी नाही केला पाहिजे का तुला? नाही नको नको. म्हटलं ना मी तुम्हाला तो नाही पित संध्याकाळचा चहा. मी तुझा जस्ट एक व्हिडिओ बघितला आता थोड्या वेळा एकटीने केलेला तो. आणि चहाचा नाही, एक तू काही तुझं मनोगत व्यक्त केलेला असा व्हिडिओ बघितला मी. कमेंटवाला. कमेंटवाला. आता रिसेंटली आमच्या व्हिडिओवरती एका आपल्या सबस्क्रायबरनी किंवा आपल्या व्ह्युअरनी कमेंट केली होती किंवा तुम्ही सेमच व्हिडिओ करत आहे, काही वेगळं नाही करत आहे. बट डे टू डे लाईफ ही सगळ्यांची सेमच राहील ऑलमोस्ट. सकाळी उठणे, मिनी ब्लॉगवर ब्रश करणे, नाश्ता, ऑफिस, जेवण, आलं रिटर्न जेवण, कामं आणि झोप, हेच राहील सर्वांचं. मॅक्झिमम लोकांचं तरी हेच राहील. आणि त्यात आम्ही प्रयत्न करतो की थोडं काही वेगळं टाकायचं. बट ती कमेंट माझ्या बायकोला, माझ्या माऊला थोडी हर्ट झालेली आहे की ठीक आहे, तुम्हाला नाही आवडला व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता, तुमच्याकडे ऑप्शन आहे. बट असं डिमोटिवेट नका करू अशा कमेंट्स करून. सो माझं हेच म्हणणं राहील, ज्यांची कोणी याची कमेंट असेल ठीक आहे, आम्ही नक्की प्रयत्न करू की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करू नक्की आम्ही. आणि थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल. त्यातून आम्हाला की मिनी ब्लॉग मध्ये सेम होत आहे. ऍक्च्युली आमचं शिफ्टही वेगळं आहे. आम्ही जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही करू, पण ते असं होते ना आमच्यासोबत तरी असं होतं की जेव्हा काही करायला जातो, दाखवायला जातो तेव्हाच आमचं जरा वर्कलोड वाढलं दोघांचे. नाही तर मग असं थोडंसं हॅपनिंग काही ना काही राहत होतं. सो ते ठीक आहे, पण मग जरा असं व्यवस्थित बोलायला पाहिजे. म्हणजे मी जसं म्हटलं की भाषा खराब नव्हती पण अर्थ खराबच होता. ठीक आहे, आम्ही नक्की तुमची कमेंट रीड केलेली आम्ही प्रयत्न करू त्यावरती चांगली व्हिडिओ करायचा. थँक्यू. हॅलो गाईज, आता आम्ही तयार झालो आहे आणि आम्हाला खूप वेळ झाला. 9 इथेच वाजले, 9:30चा शो आहे. पोहोचायलाही अर्धा तास लागेल. अनुनी भात केला आहे, मसाले भात केला आहे आणि त्यात पण वाढले आहे. माझं ऑफिस सुरू आहे आणि माझं बरोबर जायच्या दिवशी काम होत नाही, आताही होत नाही. आम्ही कारने जाणार आहे आणि मी गाडी हे लॅपटॉप घेऊन देईन आणि मी पोहोचेपर्यंत करेन काम. सो ठीक आहे, आम्ही भेटू. मला कुठे चाललं ते सांगतो गाडीत वगैरे. सो गाईस, आता आम्ही निघालो आहे.
इतकं कुत्र्यासारखं खाल्लं, गाईत असं कोंबलं आणि निघालो. तरी पण अनु म्हणत आहे की आम्ही जिथे पोहोचायचं आहे तिथे लेट होणार आहे आम्हाला. मागे गाडी आहे, माझ्या तोंडावर उजेड येत आहे आणि मी मागे बसली आहे कारण मी लॅपटॉप घेऊन बसली आहे. मालकी मागे बसलाय, मालकी अनुला आवडत नाही मी मागे बसलेली. अनु म्हणतो की मला ड्रायव्हर असल्यासारखं वाटते. मी बसत नाही कधी, पण आता मग माझं ऑफिस असते, मग मोबाईल आणि येते सगळं, तर पसारा म्हणून आता इथे बसली आहे मी. आणि माहीत नाही आता सध्या तर निघालोच, 5-10 मिनटं झाली, अजून वेळ लागेल. आणि 9:30चा शो आहे आणि 9:15 होऊन गेले. सो बघू, सांगतो तुम्हाला तिथे पोहोचल्यावर. तर आम्ही शो म्हणजे मराठी नाटकाला चाललो आहे, तुम्हाला आता सांगून देतो. आणि प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं जर तरची गोष्ट ही नाटक आहे. सो खूप दिवसाचं मला पाहायचं होतं, जेव्हापासून मी त्याचे रील्स पाहत आहे, पण कधी जमत नव्हतं, कधी काय मुंबईत येत होतं असं. सो यावेळेस मला आणखी ते दाखवलं बुक माय शोवर, तर मी म्हटलं की करून टाक. आणि म्हणून मी याच्यासाठी सुट्टी घेतली होती हाफ डेची, पण मग त्याचं सगळं खूप सीन झाला आणि सुट्टी नाही भेटली. सो माझा अनु गाडी चालवत आहे आणि मी बसली आहे, ऑफिस करते आहे. ठीक आहे, भेटू तिथे गेल्यावर आता तुम्हाला सांगतो तुम्हाला नाटक कसं होतं, किती भेटते आम्हाला पाहायला ते सगळं. सो मी ऑफिशियली लेट झालो आहे, ऑफिशियली 9:37 झाले आहे आणि पार्किंग पण नाही आहे इथे. सो बघतो व्हॉट इज द स्टेटस, आय विल अपडेट यू गाईज. इतकं धावत आला अनु गाडी खूप दूर पार्क करून, पण सुरूच व्हायचं आहे. ऑन टाईम नाही आहे, शो लेट आहे. आणि मी याला म्हणत होते की शो लेटच असते, हा म्हणे तुला कोणी सांगितलं असे जास्तीच्या गोष्टी. जवळ आहे आम्ही, पण जवळून पाहायला भेटते, दाखवते. येस. रडतोस का? रडत आहे? झोप येत आहे? एवढं पोर होतं का? छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान. तुला नको बोललो, तू घाण दिसतो आज करून. रडत आहे माझा. झोपून राहशील का? मला घरी नाही नेशील? नाही, तू इथंच राहायचं. त्यावर पाणी बोटाला मी धावत जाऊन पडत पडत. ठीक आहे, मी आणतो. गर्दी वडापाव घेतला फायनली 15 मिनिटं लाईनमध्ये लागून. त्यात शेवटी त्या ताईंनी मला आणलं, आता तुम्हाला देते म्हणे. दया आली शेवटी आपल्यावर त्यांना. किती खाल्ला? चांगला आहे. माझं मग तो दिलाच तसं तर कसा खाणार आहे? एवढंसं दिलं तोंड कुठं ते खाऊ. पूर्ण टाकलं तोंडात. मला म्हटलं एकच घेऊ तोंड, मला म्हटलं एकच घेऊ, मी 2 घेतल्या. तू असंच चार तुम्हाला रोज. खा ना खा. यमुने दिलेली वॉच फायनलला. बाय. शो चालू होत आहे. सगळेजण त्यांना भेटायला थांबलेत, ते खूप गर्दी. आम्ही पण गेलो होतो, पण माझं ऑफिस आहे आणि म्हटलं जाऊ दे, कधीतरी भेटणं होईल. असेल नशिबात तर. मला ते दोघं खूप आवडते आणि ते सगळ्यांना हाय बाय करत होते, तेव्हा मी अनुला शोधत होती, अनु गायब झाला. पण त्यांनी मला हाय केलं, माहीत नाही म्हणजे आता एवढ्या लोकांमध्ये कोणाला केलं तर. पण आता नाही थांबलो आम्ही भेटायला, कारण खूप गर्दी आहे तिथे. ऑफिस आहे. बाय अनु. आता घरी जातो, 12:30 झाले. भाऊचं ऑफिस आहे आणि उद्या भाऊकडे पण तर जायचं आहे ना. फ्युजर राहू द्या, आता मी उद्या ऑफिसमधून येताना कलेक्ट करून घेऊ. ठीक आहे. यस. व्हिडिओ सुरूच नव्हता केला अशीच बोलत होती आमच्याला. तर मी बोलली की मी घरी गेल्यावर सुरू करणार होती, कारण खूप अंधार आहे आणि तेव्हा उजेड होता. पण ठीक आहे. सो मी याच्यासाठी सुरू केलं की मला गोष्ट सांगायची आहे. आमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. अनुच्या हिशोबाने 20 किलोमीटर गाडी चालणार होती, त्याच्यातली 16-17 किलोमीटर ऑलरेडी चालली होती. आणि मग आम्हाला एक पेट्रोल पंप दिसलं जे सुरू होतं. पहिले रस्त्याचे सगळे बंद होते, मग एक दिसलं जे सुरू होतं. कारण मला माहिती होतं ते सुरूच असणार आहे, हायवे वालं. ठीक आहे ना, ठीक आहे. माझा मुद्दा हा होता की जर ते पेट्रोल पंप जे सुरू होतं
जे शेलचं होतं तिथे टाकून घेतलं असतं पेट्रोल तर रिस्क नसती राहिली. पण तू चूज केलं की त्याच्या पुढे 6-7 किलोमीटर जाऊ. तर मी एक शब्दही बोलली नाही. मी बोलली असती तर हे पेट्रोल पंप बंद राहिलं असतं आता किंवा काही कारणाने नसतं झालं. मग रिस्क आहे तो इश्क आहे. अरे पण किती फालतू सवय आहे ही की जर तुम्हाला दिसून राहिलं एक पेट्रोल पंप आहे तर नाही, आपण अजून 5 किलोमीटरची रिस्क घेऊ आणि मग ते बंद पडलं असतं. मग मला घरी जाऊन ऑफिस करायचं, अजून लॉग इन करायचं मला. मग तुला पैदल पाठवलं असतं मी घरी किंवा मी cab जाणारच करून होती. दिली मी असती. पेट्रोल मी ठरवलं होतं की जर पेट्रोल संपलं, गाडी थांबली तर मी उतरणार आहे, ऑटो करणार आहे, माझा लॅपटॉप घेऊन चालली जाणार आहे. आणि मी पण ठरवलं होतं मी गाडी तिथे एक साईड लावणार आणि त्याच ॲडोस बसून तुझ्यासोबत घरी येणार. हो हुशार. थँक्यू. तौजेडात आलो आम्ही पार्किंगमध्ये. वर गेल्यावर खरंच एनर्जी नाही आहे, पण ऑफिस करायचं, झोप पण येतं एकटं. सो ठीक आहे, इथेच हा ब्लॉग आम्ही क्लोज करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करू शकता, चांगल्या वाईटही करू शकता, म्हणजे इम्प्रूव्हवाल्या करू शकता. असं वाईट नका करू, जसं मी सांगितलं नाही करायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचे 2 शब्द ऐकून घ्या आणि मग काळजी घ्या. हेच होतं का आणि 2 शब्द? व्हिडिओला- असं मी बोलत आहे ना सॉरी. गुड. की व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज द्या, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ओके बाय. बाय. गुड नाईट.